ज्याचा अनुभव, ऐसा ज्याचा अनुभव विश्वदेव सत्यत्वे, देवतया जवळी असे दर्शने, काम क्रोधा नाही चाली, काम क्रोधा नाही चाली, भूती झाली समता, देवतया जवळी असे आपणासे दर्शने, तुका म्हणे भेदाभेद, तुका म्हणे भेदाभेद, गेला वाद खंडोनी, देवतया जवळी असे पापनासे दर्शने, समचरण सरोजं सान्द्रनीलाबुधाभं, जघननिहितपानिं मंडनं मंडनानां, तरुणतुलसीमाला कंजरं कंजनेत्रं, सदयधवलहासं विठ्ठलं चिन्तयामि, नागेन्द्रहाराय त्रिलोचनाय, भस्मांगरागाय महेश्वराय, नित्याय शुद्धाय दिगंबराय, तस्मै नकाराय नमः शिवाय. पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरणा संताचिया, ज्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, बाबाजी सद्गुरुदास तुका, श्री संताची माथा चरणावरी, साष्टांग हे करी दंडवत, विश्रांती पावलो सांभाळा उत्तरी, वाढले अंतरी प्रेम सुख, ऐसा ज्याचा अनुभव विश्वदेव सत्यत्वे, देवतया जवळी असे पापनासे दर्शने. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तन सेवेकरता घेतलेला अभंग श्रीमंत संत देहू निवासी असणारे जगद्गुरु तुकोबर यांचा आणि ज्ञानी भक्ताचं लक्षण आणि त्याची स्थिती सांगणारा अशा प्रकारचा अभंग आहे. कीर्तनाचं प्रयोजन असं आहे महाराज, श्री क्षेत्र पैठण नाथषष्ठीच्या उत्सवाकरता पंढरी क्षेत्रातून काही मानकरी फडकरी मंडळींच्या पिढ्यानुपिढ्या परंपरेनं दिंड्या जात असतात. सांप्रत कालामध्ये एक आपत्तिजनक अशा प्रकारची स्थिती निर्माण झालेली आहे. कोरोना विषाणू कोविड-19 बरं का, त्यानं जगभरामध्ये गोंधळ माजवलेला आहे, गोंधळ. आणि त्याचा बहुतेक करून फटका वारकरी संप्रदायाला बसलेला. बाकीच्या गोष्टीला विशेष फरक पडलेला नाही, बाकीच्या गोष्टी विशेष थोड्याफार 50% 25%च्या फरकानं, पण आपली 100%च्या फरकानं असो. जैशी जैशी वेळ पडे तैसे तैसे होणे घडे, ती परिस्थिती असल्या कारणानं आपल्या अंतःकरणातला भाव भगवान पंढरीरायाला माहीतच आहे. कारण जिथं सेवा करण्याकरता आपण असमर्थ ठरतो, किंबहुना आपले सर्व प्रयत्न असफल होतात, त्यावेळेस मग आपलं त्याच्यावर ओझं
नामा म्हणे केशीराजा, केला नेम चालवी माझा. घोर प्रतिज्ञा केली ती शतकोटी कवित्व पाहिलं त्यांनी वाल्मिकाचं. आणि माझ्या आराध्याचं मी सुद्धा शतकोटी कवित्व करेन. देवाला कळलं. अरे नामदेवा म्हणले काय बोलून बसलाच भलतं सर. तेव्हा काय या ठिकाणी स्थिती होती. आता कलियुग आहे म्हणले. अल्पायुष्य मानवते, शतगणिले ते अर्धरात्र खाय. मध्ये बाल्यत्व पीडा रोग क्षय, काय भजनाशी उरले ते पाहेगा. हे म्हणले मला काय बाकीचं माहीत नाही. माझ्या मुखातनं आलंय म्हणजे असंच आलंय काय. जर आला असेल तर खरं तुम्ही केलं पाहिजे. तर नामदेवरायाचा हट्ट देवाला काय माहीत नाही अशातला भाग नाही. सुरुवातीलाच धडक घेतल्यापासून सुरुवात होती. आणि मग आता तर मग म्हणले परिपक्व अवस्थेला आलेले आहे. ज्यांनी हट्ट केला म्हणजे आपल्याला तो पुरवावा लागेल. देवाने प्रयत्न केले, सर्वांना कवित्व करण्याची सूचना केली. सरस्वती मातेला आज्ञा केली, बैस जिव्हेवरी नामयाचे. नामदेवरायाच्या जिव्हेवर बस म्हणले. आता मग सरस्वती साक्षात जिभेवर बसल्यानंतर मग तो वेग कुणा लिखाण करण्याचा, शब्द लेखणीद्वारे कागदावर उतरवण्याचा, येरागाबाळाचा विषय आहे का महाराज. देवाला हातात लेखणी घ्यावी लागली, देवाला लिहायला बसावं लागलं. नामा म्हणे अंगे बांधून या वह्या आणि लिहा वया बैसे. मग त्या प्रसंगाला अनुसरून आपण देवावर भार घालायचं. आम्ही इथं काय तिथं काही सेवा केली, कशी रुजू करायची ती तुझ्या तुपा. प्रत्येक महाराजांनी आपापल्या परीनं प्रयत्न केलेत. कोणी जाग्यावर केलेत, कोणी निम्म्या अर्ध्यात एक असफल प्रयत्न, जावा जिथं जाईल तिथपर्यंत जाऊ द्या. काही लोक तिथं गेले पण त्यांना थांबता आलं नाही. जावा म्हणले. हा प्रस्ताव तर आधीच होता, या दर्शन घ्या आणि 5 किलोमीटर अंतरावर जाऊन थांबा. 5 किलोमीटर अंतरावर जाऊन थांबण्यापेक्षा पंढरीत थांबलेलं का वाईट, असा विषय आपल्या श्री सद्गुरू बाळाजी महाराज जळगावकर फडाचे असणारे अधिपती मालक आमचे घनिष्ठ अशा प्रकारचे संबंध आहेत. आणि त्यांनी संप्रदायाचं फार मोठं काम केलेलं आहे. ते अध्यक्ष हे आहेत, समितीवर सदस्य देखील आहेत विठ्ठल रुक्मिणी समितीवर. आणि श्री क्षेत्र पैठणचं या ठिकाणी विश्वस्तपदसुद्धा त्यांच्याकडंच आहे. मग अशा या माणसानं योग्य विचार करून कुठलाही दुराग्रह न घेता हा कार्यक्रम श्री क्षेत्र पंढरीमध्ये केला. आता आजच्या दिवसाची सेवा ही माझ्याकडं नव्हती, परंतु आजच्या दिवसाची सेवा एका दसनाम गोसावीची आहे. केवळ त्या गोष्टीला अनुसरून आमचे पाहुणे असणारे तिप्पटवाडीकर महाराज. पण आम्ही दसनाम आहे, परंतु आमच्या दोघात एक फरक आहे. ती एक ब्रह्मचर्य आश्रमातले आणि आम्ही गृहस्थ आश्रमचा आहे. पण आता आले देवाजीच्या मना तेथे कोणाचे चाले ना, असो सेवा होती. आणि संताची सेवा आहे, आणि संताची सेवा घडण्याकरता भाग्य असावं लागतं महाराज. भाग्याचा उदय ते हे जोडी संत पाय, किंवा पुण्य फळले बहुत दिसा. भाग्य उदयाचा ठसा, झालो सन्मुख तो कैसा संत. आजी फिटले माझे कोडे. या न्यायानं आजची सेवा, आणि अगदी वेळेत म्हणजे तुमच्यासाठी नाही, माझ्यासाठी. कारण माझंच या ठिकाणी तब्येत व्यवस्थित नाही. परंतु त्यांनी मला सांगितलं तुम्ही जितक्या वेळ कराल तेवढी ठीक आहे म्हटले. मग आपण सेवा वेळेमध्येच या ठिकाणी करायची. ज्ञानी भक्ताचं लक्षण सांगितलेलं आहे. भक्ताचे अनेक प्रकार आहेत. प्रामुख्यानं 4 प्रकारचे भक्त जर विचारात घेतले. भक्तीचे अनेक प्रकार आहेत.
11 प्रकारचे सांगितले, कुठं 9 प्रकारचे सांगितली. आपण जास्त खोलात जायचं नाही, जास्त विचार करायचं नाही. कीर्तनाला जेवढा विषय आहे तेवढाच लक्षात घ्यायचा महाराज. भक्ती कुठली श्रेष्ठ, तर देवाला आवडणारी. हेची थोर भक्ती आवडते. आपण केलेली भक्ती देवाला आवडली पाहिजे, महत्त्वाचा विषय आहे महाराज. पत्नीनं जी जी गोष्ट केली, स्वयंपाक असो, काम असो, सरते शेवटी शृंगार असो, तो तिच्या पतीला जर आवडणारा असेल तरच तिनं केलेल्याचं सार्थक आहे महाराज. साजे अलंकार जरी भोगिता भ्रतार, अलंकार तेव्हा तिचं नटणं मुरडणं तवा सार्थकी लागतं ज्यावेळेस तिच्या मालकाला ती आवडावं. तिच्या मालकाला जर ते पटत नसेल तर तिच्या साज शृंगाराला महत्त्वच नाही. मग आपण जे रडतो ना, की त्याला आवडलं पाहिजे ना, त्याला मानलं पाहिजे ना, तरच महाराज ती भक्ती श्रेष्ठ. तुका म्हणे देवा माने तैशी करू सेवा. बरं का, देवमान्य सेवा असली पाहिजे, संत मान्य सेवा असली पाहिजे. त्या न्यायानं भक्ती कुठली, तर देवाला आवडणारी. आणि भक्त कुठला, तर देवाच्या आवडीचा असा भक्त. आणि तो ज्ञानी भक्त आहे महाराज. बरं का, तर त्या ज्ञानी भक्ताचं महाराजांनी इथं थोडंफार वर्णन केलेलं आहे अभंगामध्ये. जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, ऐसा ज्याचा अनुभव विश्वदेव सत्यत्वे, देवतया जवळ्यासे पापनासे दर्शने. परमार्थ हा अनुभवाचा विषय आहे. किंबहुना मी तर म्हणेन, परमार्थ असो, व्यवहार असो, अनुभवाला किंमत आहे. अनुभव वाचून बडबडते, अनुभव नसेल तर फुकटचं ज्ञान ही काय उपयोगाचं नाही. संत महात्म्याने जे आम्हाला सांगितलेलं आहे ना ज्ञान, ते कसं आहे तर अनुभवजन्य अशा प्रकारचं ज्ञान आहे. अनुभवे आले अंगा, अनुभवे आले अंगा, ते या जगात येतसे, ते या जगात येतसे. अनुभवे आले अंगा, ते या जगात येतसे, ते या जगात येतसे, ते या जगात येतसे. अनुभवे आले अंगा, ते या अनुभवाचं ज्ञान संतांनी सांगितलं, अनुभव घेऊन सांगितलं. तुका म्हणे चाखोनी सांगितलं, मजा अनुभव आहे अंगी. या न्यायानं भगवत भक्ती करत असताना अनुभव किती प्रमाण आहे हे लक्षात घेतलं पाहिजे. अनुभवात किती विषय उतरलेला आहे. पुस्तकी पांडित्य का उपयोगाचं आहे सांगा मला. पुस्तकी या ठिकाणी ज्ञान उपयोगाचं नाही. बरं का, पोपटपंची उपयोगाची नाही, तर अनुभवातलं अशा प्रकारचं पाहिजे. भगवत स्वरूप यथार्थपणे जाणणारा, भगवत स्वरूपाला जाणणं सामान्य गोष्ट नाही महाराज. भगवंताची 2 रूपं आहेत प्रामुख्यानं, सगुण साकार आणि निर्गुण निराकार. याचा विचार करत असताना सगुण साकार रूप या ठिकाणी पाहणं मनाला आनंददायक आहे, आल्हाददायक आहे, ध्यानाला सुलभ आहे. आणि हे भक्तासाठीच या ठिकाणी अवतीर्ण झालेलं आहे किंवा प्रकट झालेलं आहे महाराज. बरं का, गुणाला विटेवरी पितांबर झारी सुंदर जो, डोळे कान ज्याचे ठाई, मन पाये राहो हे. बरं का, आमच्यासाठी देव रूपाला आला
आणि त्याला पाहण्यात या ठिकाणी आम्हाला खूप आनंद वाटतो महाराज. पण निर्गुण निराकार जे रूप आहे ना, त्याचं वर्णन महाराज खूप अवघड हे आहे आणि त्याला अनुभवणं खूप म्हणजे कठीण काम अशा प्रकारचं आहे. रंग नाही, रूप नाही, नाही वर्ण छाया. मला सांगा कसं याला अनुभवायचं सांगा बरं. भगवंताचं व्यापक स्वरूप आहे, याचा अनुभव कसा घ्यायचा आम्ही? व्यापक किती आहे भगवान परमात्मा? एक प्रमाण आहे हो. त्या प्रमाणामध्ये त्याची उंची सांगितली आहे. उंची या प्रमाणामध्ये त्या व्यापक स्वरूपाची उंची सांगितली. 33 कोटी तीही देवाशी श्रेष्ठ आणि पाऊले पाताळी स्वर्गी मुकुट. आतल वितल सुतल तलातल रसातळाच्या खाली याची पाऊल आहेत. 21 स्वर्गाच्या वर याचा मुकुट आहे. ही देवाची हाईट झाली. रुंदीचं प्रमाण उपलब्ध नाही. मात्र याला खायला काय लागतं याचं एक प्रमाण नामदेवरायांनी सांगितलेलं आहे. गिळले 14 भुवने तरी न भरायची पोट. एवढा उंच आहे. रुंद किती माहीत नाही, याचं टन किती वजन आहे ते माहीत नाही, परंतु यानं 14 भुवने गिळली, ढेकर सुद्धा दिलं नाही हो. एवढा हा व्यापक अशा प्रकारचा. काल्याच्या कीर्तनात आपण सांगतो देव किती व्यापक आहे. देवाच्या घरी लग्न होतं, गरुडाला समुद्राला आणायला सांगितलं. गरुड म्हणला त्यांना कसं आणू, का तर द्वारका आधीच सागराच्या पोटी आहे. रचियेला गाव सागराचे पोट, कसं काय आणू म्हणे. देवाने सांगितलं, म्हणले सांगितलेलं तेवढं काम करायचं. गड्यानं मालकाच्या बरोबर डोकं लावायचं नाही. आणि आता असं कर म्हणले घेऊनच ये. त्याला वाटलं करावं मालकाची फजित. गेलं महाराज. समुद्राला आमंत्रण दिलं, हात जोडून सप्तसागर पुढं प्रकट झाले. आमंत्रण पोचलं. या म्हणले तुम्ही या. घेऊन जायला आलो आहे म्हणले. नेणार कसं म्हणले, आमचा विस्तार मोठा, आमचा परिवार मोठा, आमचं कुटुंब मोठं. ते म्हणले तुम्ही निघायची तरी तयार करा. म्हणजे काय आणलं? असे 2 पंख फाय लावले आणि पाठीवर खड्डा झाला. एकनाथ महाराज बसा म्हणले ह्याच्यात. काय सांगावं, सप्तसागर त्या पाठीवरच्या गरुडाच्या खड्ड्यात बसले आणि गरुड भराऱ्या मारत आला. काय सामर्थ्य आहे त्या गरुडाचं महाराज. आणि द्वारकेत आल्याबरोबर देव कामाच्या राड्यात धावपळीत. गरुड म्हणतं आत्ता आत्ता मालकाची बेजारी कर. ओ मालक, मालक, ओ मालक, घेऊन आलोय म्हणजे. आता ह्यांना जानवच कुठलं द्यायचं. असा हात केला देवाने. गरुड असा पुढ्यात थांबला येऊन. दंडावरचा एक केस उपडला देवाने. आपल्या शरीरावर लव असते ना बारीक, आता ती त्यातला एक केस उपडला दंडावरच. आता केवढा खड्डा झाला असेल एकनाथ महाराज. घ्या सोडा. सप्तसागर त्या खड्ड्यात दंडावरचा केस उपटलेल्या त्याच्यात सोडले. आता आपण पाहुण्यांना आपण एखाद्या खोलीमध्ये जागा दिल्यावर, त्यांचं सामान ठेवल्यावर म्हणतो काय अडचण असली कमी जास्त आम्हाला सांगा बरं का. काय लागलं वगैरे तर आम्हाला सांगा. काय अडचण वाटली असं विचारतो ना, तसं त्या गरुडाने विचारलं त्यांना. काय कमी जास्त अडचण काय वाटली तर आम्हाला सांगा बरं का. काय नाही अडचण म्हणले. भरपूर इथं आत मोकळी जागा आहे. आमच्यासारखी 2-4 असली तर अजून आत पाठवा. काय भानगड आहे. अनंत ब्रह्मांडे एकिये रोमी आयशे धेंडे. तो या गवळीयाचे घरी उंबरा चढता टेका धरी. एवढा व्यापक आहे देव महाराज. आणि काय त्याला कसं काय अनुभवायचं बरं. त्याचं एक रूप आहे का, अनेक रूप आहेत. रूपे अनंताची अनंतापार, नकळे साचार ब्रह्मादिका.
त्याला पाहायचं झालं असेल तर कसं पाहावं लागतं? ज्ञानोबारायांना विचारा, कारण त्यांनी पाहिलंय. तुहारे श्रीहरी पाहिला डोळे भरी, तुहारे श्रीहरी पाहिला डोळे भरी, आता पाहणे पाहण्याची सुद्धा क्रिया आहे ती जमली पाहिजे. देवाचं व्यापक स्वरूप कळणं काय तेवढं सोपं आहे का महाराज? पाहण्याची क्रिया, तो पाहता पाहणे हे द्वैत गेलं पाहिजे ना. आलं का लक्षात? देव पहा हो, देव पहा हो, देव पहा, देव पहा. कसा पहा? उंच ठिकाणी उभे राहा, उंच ठिकाणी उभे राहा. म्हणजे देव पाहायचा असेल तर उंच ठिकाणी उभा राहायचा असा शब्दशः जर अर्थ घेतला तर झाडाच्या शेंड्यावर जायचं का? डोंगराच्या माथ्यावर जायचं का? लाईटच्या पोलवर जायचं का? करंट लागलाय देव 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 दिसतं करंट लागले देव. पोरांची सहल नेली मास्तर लोकांनी उन्हाळ्या सुट्टीत, आणि फार मोठा गणपती होता महाराज. काय सांगायचं? आता गणपती पाहायला तिथे लहान लहान मुलं खूप खोडपत्री असतात. एका मुलानं काय केलं म्हणजे, का बाप रे काय गणपती मोठा आहे म्हणजे, काय त्याची मोठी सोंड, काय त्याचे मोठे कान, काय त्याचे मोठे हात, काय त्याचे मोठे पाय, काय त्याचे मोठे पोट, आणि काय त्याची मोठी बेंबी. हात घातला महाराज त्या गारव्याला जेव्हा इच्छू बसला होता, झटका दिला महाराज. त्या मुलानं काय केलं, दुसऱ्या मुलाच्या कानात सांगितलं, म्हणले आत अशी गार हवा लागते. सगळ्या पोराला त्यानं प्रसाद दिला. म्हणजे पोराने विचार केला आता गुरुजीला कशाला सोडायचं आहे म्हणले. अनुभवाचा विषय आहे महाराज देव म्हणजे. एकदा तो या ठिकाणी अनुभव आला की मग देव केवळ मूर्तीच्या ठिकाणी आहे ही भावना नष्ट होते महाराज. नामदेवरायांना आळंदी क्षेत्रामध्ये सर्व संतांच्या सभेमध्ये परीक्षा घेऊन कच्चं मडकं का ठरवलं होतं याचं कारणच ते आहे. देवाच्या अखंड सहवासात राहणारे नामदेवराय यांच्या ठिकाणचा अहंकार गेला नाही हे मुक्ताबाईच्या लक्षात आलं. अखंड जयाला देवाचा शेजार कार्य याला खरं स्वरूप नाही कळलं, याला खरं स्वरूप नाही कळलं. मग अहो याला फक्त मूर्तीच्या ठिकाणी देवा एवढंच ज्ञान आहे. देवाला जीव घातलं बरोबर आहे, नोहे हा सामान्य महिमा संताचा नैवेद्य हातीचा मूर्ती जेवी. परंतु याच्या लेखी भगवान परमात्मा फक्त पंढरीच्या रावळातच आहे. इतरापुढं नमस्कार करायचा, नम्र व्हायचं ह्याला माहीतच नाही. हे माणसाने नम्र असलं पाहिजे का नाही? माणसानं नम्र असावं, बरोबर आहे का नाही? माणसानं कसं असावं? पण नम्र नाहीत माणसं, नम्री आहेत माणसं, नम्री. असं आहे महाराज. ही गोष्ट खटकली आणि मग ज्यावेळेस सगळे हसले त्यावेळेस देवाच्या पायाला देवा म्हणले मला कच्चा म्हणतेच, सांग रे मी कच्चा आहे का? देव म्हणले नाम्या खरं सांगू का खोटं सांगू? म्हणले अरे खरं सांग, अजून कशाला खोटं? काय फजिती करायची ती तू कर. म्हणले खरंच तू कच्चा आहेस रे? म्हणले तू पण असं म्हणतोस? हो, माझं खरं स्वरूप तुला कळलेलं नाही. देवाने 3 चान्स दिले म्हणतात नामदेवरायाला, मला ओळखून दाखव.
पण नाही ओळखता आलं. आणि मग मात्र म्हणले देवा मला तुमच्या स्वरूपाचं यथार्थ ज्ञान, म्हणले गुरुशिवाय नाही. गुरुविना अनुभव कैसा कळे. मग विसोबा खेचरागड पाठव, तिथलं या ठिकाणी सर्व तुम्हाला प्रसंग माहीत आहे. आणि मग ज्यावेळेस चंद्रभागेच्या वाळवंटात नामदेवराय आले आणि नामदेवरायांनी या ठिकाणी सोहळ्यात स्वयंपाक केला, टोपलीतले या ठिकाणी भाकर घेऊन देव चालले श्वानाच्या वेशात. त्यावेळेस नामदेवराय म्हणले अरे देवा कोरडी भाकर कशी खातूस. मग देव म्हणले आत्ता पक्का, आता अनुभव अशा प्रकाराचा. सगळीकडं देव पाहायला पाहिजे. ज्ञानोबरायानं भक्तीची व्याख्या सांगत असताना तेच सांगितलं, जे जे भेटे भूत ते ते माणिजे भगवंत. हा भक्तियोग निश्चित जाणं माझा. प्रत्येक दिसणाऱ्या ठिकाणी भगवंताचं विठ्ठल जळी स्थळी भरला. हां, विठ्ठल विस्तारला जळी स्थळी. विठ्ठल व्यापक त्रिभुवनी विठ्ठल मुनी मानसी. सगळीकडे अशा प्रकारचा व्याप्त असलेला हा भगवान परमात्मा आहे महाराज. हां, अनुरेणूमध्ये या ठिकाणी कबीर महाराजांनी एके ठिकाणी सांगितलेलं आहे, एक राई की हजार हिस्से उसमे बैठा राम. लहानात लहान हे आहे. किती लहान आहे. एका मोहरीचे म्हणले 1000 कण करा तर त्या प्रत्येक कणामध्ये भगवत स्वरूप आहे माझं. आणि मोठ्यात मोठा महितो महियान किती मोठा आहे म्हणले. दुसरी गोष्ट महत्त्वाची कबीर महाराजांनी सांगितलेली आहे, हे रूप कळण्याकरता ज्ञानोबरायांनी सुद्धा या ठिकाणी ही व्याख्या तर सांगितली, म्हणजे भगवान परमात्म्यानं स्वतः सांगितलेलं आहे. सर्वत्र श्री वासुदेव ऐसा प्रतिती रसाचा ओतला भावो म्हणून भक्ता माझी रावत ज्ञानी या तोशी. ज्ञानी भक्ताचं लक्षण सांगताना सगळीकडं त्याच्या स्वरूपाची या ठिकाणी अनुभूती आली पाहिजे. आणि खरं सांगू का, जगद्गुरु तुकोबाराचं एक प्रमाण याच्या पुढचं आहे. ज्या ठिकाणी भगवत स्वरूप पाहायचं किंवा ज्या जीवाच्या भूताच्या ठिकाणी भगवत स्वरूप पाहायचं त्याच्यापेक्षा भगवत स्वरूपपेक्षा ते स्वतःच वाटणं हा त्याच्या पुढचा विषय. तुका म्हणे जे जे भेटे ते ते वाटे मी ऐसे. जे भेटतं त्याच्यात मला काही या ठिकाणी वेगळं वाटत नाही, ते म्हणजे मीच आहे, मी म्हणजे तोच अशा प्रकारचा. आणि हे जगद्गुरु तुकोबराईच्या बाबतीत अनुभवात आलं होतं त्यांची. म्हणून त्यांचं स्वरूपसुद्धा या ठिकाणी पहा. जन्मस्थानातलं जर भगवंताची या ठिकाणी मूर्ती आपली पाहिली, जन्मस्थानातलं जर तुकोबराईचं स्वरूप पाहिलं तर कमरेवर हात ठेवलेलं जी विठ्ठल मूर्तीचं स्वरूप आहे तेच तुकोबराईच्या मूर्तीचं जन्मस्थानातलं आहे. ते तुकोबराई म्हणून या ठिकाणी तिथं लिहिलेलं आहे. तुकोबराईचं स्वरूप आहे. कारण अनुभवात उतरल्यानंतर ते स्वरूप या ठिकाणी त्यांना प्राप्त झालं महाराज. आठव नाठव गेले भावाभाव झाला स्वयमेव पांडुरंग. स्वरूपाला ज्या ठिकाणी अनुभवात उतरल्यानंतर स्वरूपाला प्राप्त होणं काय फार मोठा या ठिकाणी विषय राहत नाही, पण अनुभवात उतरणं हा फार महत्त्वाचा विषय. आणि हे ज्ञानी भक्ताचं लक्षण सांगून महाराज म्हणतात, ऐसा ज्याचा अनुभव, असा ज्याचा अनुभव आहे बस देव त्याच्या जवळचा आहे महाराज. ऐसा ज्याचा अनुभव विश्वदेव सत्यत्वे देव तया जवळी असे. तर देवाचं ठिकाण स्थान सांगण्याकरता ही सांगितलं असेल असं समजण्याचं कारण नाही महाराज. कारण असं द्विरुक्ती या ठिकाणी दोष या ठिकाणी होतो. कारण भगवत स्वरूप सगळीकडं आहे, ही ज्याच्या अनुभवात आहे त्याच्यापाशीच देव आहे. मग सरळ ही सांगितलं, फिरवून सांगायची गोष्ट नाही ना. देवते संत देवते संत निमित्त त्या प्रतिमा असं का सांगितलं असेल महाराज. पण बऱ्याच लोकाला कसं असतं की काही जरी बाकीचं सांगितलं तर ती एखादी गोष्ट धरून बसतात. नाही, मग कदाचित त्यांच्यासाठी सांगितलं असावं, बाबा तुम्हाला देवच पाहिजे ना. काही लोकांना या ठिकाणी भगवत स्वरूप पाहण्याची खूप घाई झालेली असते. अनुभवाच्या आधीच
साधना न करता, सेवा न करता, परंतु परमार्थामध्ये असंच चालत नाही. तुका म्हणे नाही चालत तातडी, हा नाही. प्राप्त काळ घडे आल्या विना, तुका म्हणे नाही चालत तातडी, तुका म्हणे नाही चालत तातडी, प्राप्त काळ घडे आल्या विना. लगेच नाही भेट होत आणि लगेच नाही प्राप्त होतो. थोरला देव लाचू का पूर्ण, तो न भेटे जीव घेतल्या वाचून. स्वतःचा बरं का, दुसऱ्याचा बळी देऊन नाही जमत. मग आपला जीव त्याच्या चरणावर द्यायचा आणि मग त्याची आपल्याला प्राप्ती व्हायची. का उपयोग आहे? अनुभवता कसा येणार? जीव देण्याची गरज नाही मला, जीवपणा नष्ट झाला पाहिजे, मग त्याच्या स्वरूपाचं यथार्थ अशा प्रकारचं ज्ञान होतं. असो, पण काही लोकांच्या मदतीने या ठिकाणी भगवत स्वरूपाची प्राप्ती व्हावी, लगेच व्हावी, तीसुद्धा सेवा न करता. मग त्यांच्याकरता काही संतांनी ठिकाणं सांगितली. बाबा तुम्ही इतरत्र भटकू नका, कोठे नका पाहू, करा हर येथे अवचिता, तिथं तुम्हाला सापडू शकतो. संतांनी सोपं सांगितलं. भगवंतांनी सुद्धा हेच सांगितलं. परितयापाशी पांडवा मी हरपला जेत नाम घोष, नाहम वसामी वैकुंठे योगिनाम हृदय रवो मद्भक्त यत्र गायंती तत्र तिष्ठामी नारदा. माझे भक्त गाती जेत, नारदा मी उभा तेच तिथं आहे. नाही योगी याच्या ध्यानात ध्याता तुळशी. बस आभास रूपानं पाहावं लागतं त्यांना. पण एखाद्या नामधारक भक्तानं पहाटे उठून अंथरुणावर बसला, पडशीतला टाळ काढला आणि काकडा सुरू केला, टक्क दिशेने देवाला त्याच्या पुढे येऊन उभं राहावं लागतं. योगिया दुर्लभ तो म्या देखिला साजने, तो म्या देखिला साजने, पाहता पाहता मनान पुरे धनी, पाहता पाहता मनान पुरे धनी. दुर्लभ तो म्या देखिला साजने, तो म्या देखिला साजने, पाहता 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 अनान पुरे धने. हा 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 साजने, तो म्या देखिला साजने, पाहता 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 मना न पुरे धने. काकडा आरतीला त्यानं म्हटल्याबरोबर समोर एवढं या ठिकाणी सेवेचं फळ अशा प्रकारचं आहे. अनुभवात म्हटलं तर लगेच उतरूही शकतो, परंतु ज्यांना कुणाला या ठिकाणी तातड आहे त्यांच्याकरता सांगितलं. महात्म्यापाशी आहे, महात्म्यापाशी आहे, देवता या जवळ असे आहे. मग त्यांचं काय महत्त्व आहे? जे देवाच्या दर्शनाचं फळ आहे तेच त्यांच्या दर्शनाचं फळ आहे महाराज. पापनाशे दर्शने. आता महात्म्याच्या दर्शनात, भगवत भक्ताच्या दर्शनात जीवाचं पाप जातं, एवढा क्षुल्लक विषय नाही महाराज. अशी उदाहरणं आहेत
आपलं पाप किती असायचं आहे महाराज. तीर्थे तया ठाया येती पुनीत व्हावया पर्व काळ पाया तळी वसे वैष्णवाचे. आपलं पाप जाता अशातला भाग नाही. जगाचं पापक्षालन करण्याकरता भूतळावर अनेक प्रकारची तीर्थ आहेत, नाही खूप तीर्थ आहेत. त्या अलीकडं तीर्थयात्रा काढणाऱ्या महाराजांचा उताडा आला है नाही. आपली 2-3 प्रमाण आहेत ना, जो हे सगळं सिद्ध आहे नाही. ही प्रमाण ती जाहिरातीवर छापतात. सब तीर्थ बार बार गंगा सागर एक बार वाचे म्हणता गंगा गंगा. पुन्हा अजून काय जो जाएगा बदरी वो कभी ना आएगा उदरी. अरे लुटायला लागले महाराज. पण आता कोरोनाने ह्या धंदेवाल्या महाराज लोकांचं सगळं कंबरनं मोडून टाकलं एकणार महाराज. इतकी बेजारी उठली महाराज. आता ही लाईव्ह केलंय, नाही तर आता विठ्ठल विठ्ठल लाईव्ह करून तोंडाला कुलूप लावला आमच्या तुम्ही. अवघड आहे. एका संघटनेच्या लोकांनी तर मागणी काय केली माझा, सरकारनं आमचा विचार करावा, आम्हाला महिना 10,000 रुपये द्यावे. अशा भानगडी आहेत महाराज. फडकरी मंडळी किंवा कुठलाही या ठिकाणी सेवाधारी वारकरी जो सेवाच्या ठिकाणी निष्ठेनं करतो, महाराज कन्या खाऊन राहणारी या ठिकाणी ही मंडळी आहे. परंतु आणि त्याच्यासाठी कुठं बोलणार सुद्धा नाहीत. फार काय सांगावं, देवाला सुद्धा व्यक्त होणार नाहीत महाराज. नघली विठ्ठला भार तुझ नघली विठ्ठला. होईन तो भोग भोगेन आपुला. होईन तो भोग भोगेन आपुला. नघले विठ्ठला भार तुझ नघली विठ्ठला. होईना तो भोग भोगीना आपुला नघली विठ्ठला भार तुझ. देवाला सुद्धा भार घालणार नाहीत महाराज. या सो आपल्या चर्चेचा विषय एवढे तीर्थ तीर्थ खूप तीर्थ आहेत, ती पापक्षालनाकरता झालेली आहेत. आणि त्याच्यावर फार मोठा अर्थकारण काही लोकांनी साईड बिझनेस या ठिकाणी केला महाराज. पण तुम्हाला खरं सांगायचं म्हणजे तीर्थयात्रेला जाण्यापेक्षा आमच्या पंढरी क्षेत्राला या. सकल तीर्थे माध्यान्ह काली येते पुंडलिकाजवळी करते आंघोळी वंदीची चरण. कुणाचे? पुंडलिक रायाचे. पाप जाते दर्शनेवरनं आपण बोलायला लागलो महाराज. माध्यान्ह कालाला 12 वाजता पुंडलिक रायाच्या वंदनार्थ सकल तीर्थे माध्यान्ह काली. ही काय कोणी लिहून ठेवलेलं नाही, हे कोणी लिहिलेलं आहे? आईशे शंकर सांगे ऋषीजवळी सकल तीर्थे माध्यान्ह. आता हा विषय खालचा झाला चंद्रभागेतला. दर्शनाचं काय मल आहे का नाही महत्त्व? अहो दुःखाची निवृत्ती आहे, मागेलं परिहार, पुढे ना दर्शनाचं एवढंच आहे का? ह्याच्या पुढचं आहे
ह्याच्या पुढचं फल आहे. ह्या जन्मातल्या दुःखाचा परिहार होतो, ह्या दुःखातला शिनभाग जातो असं नाही. अनंत जन्माचे विसरलो दुःख, पाहता तुझे मुख. पण बऱ्याच वेळेला दर्शन होत नाही. आता कोरोनाच्या काळामध्ये दर्शन बंद असायचं काय काय वेळेला. वारकरी यायचे, प्रदक्षिणा करायचे, चंद्रभागेला वंदन करायचे, जायचे बिचारी मागायचे, बरोबर आहे. दर्शन होत नव्हतं की त्यांचं, मी काय त्यांना फल मिळत नव्हतं का? अहो चौपाळ्यात आलं देवळाकडे जरी बघितलं, कळसाकडे बघितलं, फळ मिळतंच ना. तो का म्हणे मोक्ष देखील कळस. हां, नामदेवराचं प्रमाण आहे. पाहतात देवळाची पाठ, तीर्थे घडती 360. दर्शन पुढून बारीला लागून घ्यायची गरज नाही. देवळाची पाठ भिंत म्हणजे पश्चिम द्वाराचं या ठिकाणी जर दर्शन घेतलं, नामदेवराचं प्रमाण आहे. बा आलं का लक्षात? सांगण्याचा उद्देश एवढं सगळं फल या ठिकाणी. संत दर्शनाचं, देवाच्या दर्शनाचं फल अशा प्रकारे. देवताजवळ असे पाप नाशे, अशा या ज्ञानी भक्ताचं तिसरं लक्षण सांगतात ना. काम क्रोधा नाही चाली. काम क्रोधादी विकार षडविकार आहेत. शारी बाकीचे विकार जे आहेत ना, त्याचा इथं विचार नाही केला. काम क्रोध या दोन विकाराचा इथं विचार केलेला आहे महाराज. आणि हे दोन खूप म्हणजे भल्याला हे आत्तापर्यंत नागवलेलं आहे महाराज. नाही, काम जो आहे ना, कामाजी कोतवाल म्हटलेलं आहे. काही ठिकाणी याला येडका म्हटलेला आहे. येडका मदन, तो केवळ पहिला बळी याचा, धडक मारिली शंकरा. स्मशान निवासी, अंगाला राग फासून बसणार हा बाबा. पहिला तर त्याच्यावरच आक्रमण केलं. धडक मारली शंकरा. ब्रह्मदेव अरे मात्र करून टाकले. तर केला ब्रह्म याचा मातेरा. इंद्र आणि चंद्र थर 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 कापायला लागले म्हणा. इंद्र चंद्राशी दरारा लावेला असं काम आहे महाराज. एक विषय सांगू का? ही झालं देवादिकाचं महाराज. झाडाचा पाला खाऊन राहणारे जे ऋषीमुनी आहेत ना, पराशर ऋषी गंगा नदीतून पहिल्या तीराला जात असताना ती मत्स्यकन्या तिच्याकडं पाहिलं आणि त्यांना विकार निर्माण झाला. आणि तो लगेच त्यांनी बोलून दाखवलं. ते म्हणले, मी यत्किंचित अशा प्रकारची, माझी याती निंदे अशा प्रकारची, माझ्या शरीराला दुर्गंधी येते. तुम्ही महात्मा एवढे मोठे, तुम्ही अशी अपेक्षा का करावी? ते म्हणले, बाकीचं काय मला माहीत नाही. मी म्हणले, माझ्या चमड्याचे कातडीचे जोडे जरी तुमच्या शरीरात पायात घातले तरी या ठिकाणी माझा तो अधिकार नाही. फक्त मला एवढं म्हणायचं आहे, माझं शरीर कमंडलूतलं पाणी अभिमंत्रित केलं, तिच्या अंगावर या ठिकाणी शिंपडलं. तेजपुंज शरीर, सुवर्णकांती बनली आणि शरीराला सुगंध यायला लागला. हो, शरीराला सुगंध यायला लागला त्या मत्स्यकन्येच्या. म्हणले, आता तुझ्या शरीराला मी सुगंध निर्माण करून दिला आहे, तुझी सुवर्णकांती झालेली आहे, आता माझ्या विकाराचे शमन कर. तिने सांगितलं, हे पहा, गंगा माता आहे ना. म्हणले हो, आपण गंगेत आहो ना. म्हणले, गंगेच्या बरोबर मध्यावर आपली नाव आहे. पुन्हा कमंडलूतलं पाणी घेतलं, अभिमंत्रित केलं आणि नावेत टाकलं. 1 फूट पाण्यापासून आधांतरी केली हो नाव. काय सामर्थ्य, तपाचे सामर्थ्य, तपिने लांब. हां, 1 फूट पाण्यापासून आधांतरी नाव. म्हणले, आता गंगेचा ना आपला स्पर्श नाही. तिनं म्हणले, आईला तीराला, पहिल्या तीराला हजारो माणसं आपल्या नावेकडे दृष्टी लावून बसलेली आहेत. दिवस आहे दिवस. त्यांनी पाहिल्यावर कसं आहे. पुन्हा
कमंडलूतलं पाणी घेतलं आणि असं आजूबाजूला टाकलं. धुक्याची चादरच त्यांना आवेळच्या कडेने उभा केली. भिंतच उभी केली धुक्याची. म्हणले आता कुणालाही दिसत नाही, तू आणि मी तर एकांतात आहे. महाराजची काय बोलायला मागं सरकती. तिनं म्हणली सगळ्यांची दृष्टी तुम्ही बंद केलेली आहे, पण सूर्यनारायण आपल्या लाखो सहस्र किरणाने आपल्याकडे पाहतायत. असं म्हटल्यानंतर त्यांनी शेवट लंगोट या ठिकाणी सोडला आणि आकाशात फेकला महाराज. लंगोटानं सूर्य झाकून टाकला महाराज. अंधार दिवसा. म्हणले आता बोल. ते म्हणले आता मी सर्वस्वी तुमच्या या चरणावर अर्पण. म्हणले फक्त मला एका प्रश्नाचं उत्तर द्यायचं. या तपाच्या सामर्थ्यानं तुम्ही माझ्या दुर्गंधीयुक्त शरीराला कांतिमान बनवलं, सुगंधी बनवलं. ज्या तपाच्या सामर्थ्यानं तुम्ही नाव आधांतरी केली, ज्या तपाच्या सामर्थ्याने तुम्ही धुक्याची भिंत तयार केली, ज्या तपाच्या सामर्थ्याने तुम्ही सूर्य झाकला, त्या तपाच्या सामर्थ्यानं तुम्हाला काम जिंकता आला नाही का? त्या प्रश्नाचं उत्तर निरुत्तर व्हावं लागलं पराशर ऋषींना महाराज. असा हा काम बलवान आहे. बराचसा याच्यावर विषय सांगण्याजोगा आहे महाराज. एक कबीर महाराजांचा दोहा सांगतो. तित्तर नावाचं एक पाखरू आहे. तित्तर तित्तर बरं का. तर तित्तर ते काय खातं? अहो कुठला जीव काय खातो हे ठरलेलं आहे. हो वाघानं काय खाल्लं पाहिजे? मांस खाल्लं पाहिजे. गायीनं काय खाल्लं पाहिजे? गवत खाल्लं पाहिजे, हा नाही. राजहंसानं काय खाल्लं पाहिजे? मोती खाल्ले पाहिजे, बरोबर आहे का. भुजंगाला काय खाल्लं पाहिजे? भुजंग विखार पवनाचा आहार. वायुभक्षण करतात महाराज. ते वायुभक्षण करतात बरं का. कुणी काय खावं हे ठरलेलं आहे. माणूस मात्र त्याला अपवाद आहे महाराज. माणूस काय खातो? कोरोना आलाय तो काही खाण्यामुळे झालाय. अभक्ष्य भक्षण, आपेय पान, हे सगळं करून अशा प्रकारचा आहे विषय. तर तित्तर नावाचं पाखरू हे खडे खातं. खडे बारीक 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 खडे खातं तित्तर. पण ऋतुकाळ प्राप्त झाल्यानंतर त्याच्या मादीला ते तित्तर नावाचं पाखरू तिच्याशी संग करतं जाऊ. आणि कबीर महाराजांनी हे पाहिलं आणि त्यांनी तिथे या ठिकाणी सांगितलं, उपदेश केला. तित्तर पत्तर खाता है उसको न छोडे काम. अहो तित्तर पत्तर खाता म्हणले त्याला काम सोडत नाही. जो घी शक्कर खाता है उसकी जाने राम. आपण तूप साखर खातो महाराज. आपण जिभेबरोबर वाहवत जातो. आपण इंद्रिय लोलोप अशा प्रकारचं बनतो. आपण इंद्रियाने दिने का इंद्रियाचे दिने त्यांच्याबरोबर वाहवत जाणारे आम्ही. मला सांगा आपल्याच्यानं काम आकळला जाईल का महाराज? नाही. भल्या भल्यांची या ठिकाणी फजिती. क्रोध, जमदग्नी ऋषीचं शांती स्वरूप असणारे सनकादिक महाराज यांची सुद्धा या ठिकाणी द्वारे आडकाठी केली तयाशी. आणि मग त्यांनी जय विजयाला रागाला जाऊन शाप दिला ना महाराज. त्यांना जन्म घ्यावे लागले मृत्यूलोकामध्ये. असे कामक्रोधादी विकार बलवान आहेत बरं का. मला सांगा ह्या विकाराची मात्रा संत महात्म्यावर चालत नाही. कामक्रोधा नाही चाली. नाथ महाराजांचं या ठिकाणी वारी आहे. त्यांच्या चरित्राचा भाग असा, एका यवनानं त्यांच्या अंगावर 100 वेळा थुंकला असा इतिहास आहे महाराज. यवन अंगावर थुंकला, प्रसाद देऊन मुक्त केला. एक ब्राह्मण आला होता मग त्यांच्याकडं. त्याला काही धन पाहिजे होतं मुलाच्या लग्नाकरता. त्या कुचर ओट्यावर बसलेली माणसं म्हणले आम्ही देऊ तुला पैसे, पण आधी असं कर की समोरचा वाढायना नाथाचा आहे त्यांना रागाला घालवायचं आणि आमच्याकडे येऊन पैसे घेऊन जायचे. म्हणजे त्याला वाटलं रागाला एखाद्याला घालवायचं म्हणजे काय करायचं, सोपं काम आहे. तडक वाड्यात गेला न विचारता महाराज. नौकर अहो 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 म्हणून हा तडक गेला.
डायरेक्ट गाभाऱ्यात नाथ महाराज देवाची पूजा करत होते. पायातले जोडे न करता. आता राग येईल का नाही माणसं. नाथ महाराजांनी उठून आलिंगन दिलं. हे पहा, भगवान परमात्मा असा सांगतो, माझी पूजा करत असताना जर कोल आला एखादा महात्मा, तर माझी पूजा बाजूला ठेवा. करिता देवार्चन घरा आले संतजन, देव सारावे परते, संत पुजावे आरते. जर तुम्ही माझी पूजा चालू ठेवली आणि तो महात्मा दरवाजात असेल, तर तुम्ही वाहिलेल्या अक्षदा फुलं येती दगड तैशेवरी, मंत्र पुष्प देवा शिरी. तुम्ही दगड शिव्या मला दिल्यासारख्या होतील. तुम्ही पूजा जागेवर थांबायची. नाथ महाराजांना पूजापात्र बाजूला ठेवलं आणि त्याला येऊन आलिंगन दिलं. बास म्हणले, मला दर्शन देण्याकरता किती तातड म्हणले, पायातले जोडेसुद्धा तुम्ही काढले नाहीत म्हणले. त्याला वाटलं अरे बापरे, म्हणले राग आणायचं एवढं सोपं काम नाही म्हणले. घ्या म्हणले हातावर पाणी, देवाची पूजा उरकतो तोपर्यंत देवाला नैवेद्य दाखवू की की भोजन ग्रहण करू. पुन्हा निवांत सविस्तर बोलू म्हणले आपण. पंगत बसली महाराज. आता गिरजा मातोश्री आल्या वाढायला. ते वाकून वाढत असताना ह्या ब्राह्मणानं काय केलं, उडी मारून त्यांच्या पाठकुळी बसला. आता पत्नीला जर या ठिकाणी काही एखाद्यानं केलं, पाहिलं, बोललं, त्या पुरुषाला किती राग येतो नाही. नाथ महाराजांनी सांगितलं, ए गिरजे सांभाळ, ब्राह्मण आहे, पडल लागल बघ म्हणले, हाडपीड मोडल. ती महाराज धर्मपत्नी मोठी सत्वशील अशा प्रकारची संयमी. तिने सांगितलं काय काळजी करू नका. माझा हरिपंडित लहान होता ना, तो असाच माझ्या पाठीवर पडलेला असायचा. आणि तो पाठीवर पडलेला असताना मी सगळी घरातली कामं उरकत होते त्याला पाठीवर घेऊन. मी यांना कसं पडू देईल. हे ऐकलं ते ब्राह्मण रडायला लागले डसडस. म्हणलं कसले आहेत माणसं. म्हणलं ह्यांना म्हणले मी मुद्दामून केलं नाही, मला धन पाहिजे होतं, मला अशी अशी पैज लावली होती आणि तू जर रागाला. नाथ महाराजांनी सांगितलं येड्या, आधी तर सांगू नका म्हणले. का आणि म्हणले मग पैज हारू दिली नसती ना तुला, मी तुझ्यासाठी उसणं आणलं असतं की. म्हणले आमच्याजवळ आहे, आमच्या ताब्यात आहे म्हणले. तू कोबराने सांगितलं काम क्रोध बंदी खाणे, तुका म्हणे दिले दोन्ही, इंद्रियाचे धनी आम्ही झालो गोसावी. हा नाही, ताब्यात आहेत आमच्या, आम्ही बंदीखान्यात घातलंय त्यांना. करू समयी प्रकट, वेळ आल्यानंतर आम्ही हात्यार उपसू शकतोय. बघू ह्यांची नाटकं किती दिवस आहेत. होय, आपल्याला नाराज करणं शासनाला परवडणार आहे का. नाही महाराज. आपलं जर या ठिकाणी काय आहे, आपण संत वाङ्मयाची, संताची, अक्षराची सेवा करतो महाराज. नाही आपण प्रयत्न जर केला, तोंडाने बोललो, तर आपण या ठिकाणी हात उचलू शकत नाही हो. हां, इतर लोकांसारखं आपलं काम नाही. तुकोबराय सुद्धा एका ठिकाणी बोलले. काय बोलले, भले तरी देव गांडीची लंगोटी, नाठाळाचे माथा हानो. हानो काठी म्हणलेलं आहे, पण हाणले का कधी त्यांनी. हाणली नाही ना हो. पुढं असं एक प्रमाण त्यांचं आहे, काय करू ऐशी शक्ती नाही अंगी. देवा म्हणले खरंच वाटतंय रे, खूप खूप वाटतंय म्हणले, पण माझ्या अंगात तशी शक्ती नाही, माझा हात नाही रे उचलत. नाही, पण जर अंत झाल्यानंतर या ठिकाणी संप्रदाय कधी ना कधी, आणि संप्रदायाला नाराज करणं त्यांना परवडणार नाही. तर आपल्याला कुठल्याही पक्षाचं, कुठल्याही सत्तेचं काही देणं घेणं नाही. आपण वाट बघू, आपण सध्या परिस्थिती आहे त्या परिस्थितीचा या ठिकाणी विचार करू. पण ज्या वेळेला सर्वाला मोकळी आणि आपल्याला बंधन अशी स्थिती खूप वेळ चालली, तर मग मात्र विचार करावा. हां, अशा पद्धतीनं आपलं या ठिकाणी धोरण असलं पाहिजे. असो, संत महात्म्याच्या ठिकाणी हे विकार आढळत नाहीत. त्यांची त्यांच्यावर चाल. काम क्रोधा नाही चाले, भूती झाली समता,
देवता या जवळी असे पापनाशे दर्शने विठोबार हा 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 जय जय विठोबा जय जय ऐसा जाता आमची तू काय लागली तुमच्याला काय माहिती सत्यत विश्वदेव देवतया हा हा हा
तुका म्हणे भेदाभेद गेला वाद एक ज्ञानी भक्ताच्या स्थितीला अवस्थेला प्राप्त झाल्यानंतर कसलीच तक्रार नाही महाराज. काही शिल्लकच राहत नाही ना. तुका म्हणे हरी काही उर्व नेदी उरी कुठली भावना नाही, कुठं वादाचं कारणच राहत नाही महाराज. वाद करण्याकरता कमीत कमी एकट्यानं वाद करता येतो का? भांडण करायला दोघं पाहिजेत का नको? कमीत कमी भांडायचं म्हणल्यावर एक व्यक्ती समोर पाहिजे, बरोबर, तर भांडता येत. आता काही ठिकाणी द्वैत कल्पना केलेली आहे संतांनी आणि काही ठिकाणी अद्वैताची कल्पना केलेली आहे, बरोबर आहे का नाही? काही ठिकाणी अद्वैत मान्य केलं संतांनी. मी तो पण जाऊ दे दोरी एकची गोहंगडी पांघरू हरी का, ती ही अवस्था या ठिकाणी संत वाङ्मयात श्रेष्ठ मानलेली. आणि तुकोबारायांना तर भांडखोर, बरं का, भांडखोर म्हणा, बंडखोर म्हणा, तुकोबारायला समोर कुणी असलं तरी काय फरक पडत नाही. मग छत्रपती शिवाजीराजे असोत का देव असो, नाही भिडभार. तुका म्हणे साना थोर, लहान असो मोठा असो म्हणले, तुकोबाराच्या तडाक्यात सपाट्यात सापडला की बस अंगी उन्हे त्याच्या पैसे टाळक्यात धाड दिशेने बोलणार तुकोबाराय. छत्रपतीने नजराना पाठवलं ओ म्हणले, कुणाला पाठवलंय तुम्ही? म्हणले तुम्हालाच. म्हणले मी बघितलं म्हणले तुमची परिस्थिती काय कीर्तनकाराने मी आमच्या तुकोबारायच्या चरित्रात खूप गोंधळ घातलेला आहे महाराज. अहो एखादा श्रीमंत मनुष्य कसा महाराज, एखादा श्रीमंत मनुष्य त्याच्या घरी जर गेलो आपण, ती गुलाबजामुनची वाटी असते, श्रीखंडाची वाटी असते, पुऱ्या अशा लावलेल्या असतात, बासुंदी असते नाही, बालुशाही आपल्याला सांगायला पाहिजे. आमचे बंधुराज सांगायचे खालचे श्री बालाजीचा बेत, श्रीखंड, बालुशाही, लाडू, जिलेबी, बोलायला काय जाते आपल्याला हो, एवढा सगळा. आणि ती वाढल्यावर काय श्रीमंत म्हणते, हवा ती बालुशाही, ती बासुंदी खावा असं म्हणत नाहीत. सावकाश होते बरं का, गरिबाची भाजी भाकरी आहे म्हणते. काय म्हणतं? अरे हा त्याचा नम्र भाव झाला, ते म्हणतं का असं, पण ती भाजी भाकरी असते काय, हां ती फक्त एक सौजन्य म्हणून काय म्हणतं, भाजी भाकरी गोड करा बरं का. आता ह्याचंच दुसरी बाजू सांग, खरोखरच एखाद्या गरिबाच्या घरी जायला सांग आणि त्यानं हरभऱ्याची भाजी, बाजरीची भाकरी, ज्वारीची भाकरी, आणि त्यानं म्हणावं सावकाश होऊ द्या गरिबाची भाजी भाकरी, तू कशाला सांगायची गरज आहे?
दिसतंयच ना. तू सांगायचीच गरज नाही, ती ते समोर दिसायला लागलेलं आहे. म्हणजे तुकोबराय कुठं तर म्हटलेले आहेत आम्ही सदैव सोडके. ही स्थिती तुकोबरायांनी स्वतः करून घेतलेली स्थिती आहे महाराज. अहो सावकारी पतपेढी, सावकार घराण्याच्या 2-2 सासरवाड्या जर भनंग भिकारी असले असते तुकोबराय, तर सावकार लोकांनी पुरी दिली असत्या का? अजून सुद्धा माझ्या असं माहितीत आहे की देहू परिसरातली बरीचशी जमिनीवर तुकोबरायच्या ठिकाणी नाव आहे महाराज. हां, उतार्यावर नाव महाराजांच्या. अशा प्रकारे महाराजांच्या हजारो एकर जमिनी तिथं आहे. अजून इतकं दुष्काळात वाटून, लोकांनी लुबाडून लुटून, तरी एवढं शिल्लक राहिले 400-450 वर्ष. 400 कमी होतं का महाराज? आणि त्यांची या ठिकाणी ओढवून घेतलेली, स्वतः स्वीकारलेली, अंगीकारलेली परिस्थिती. तुकोबरायांनी दररोज कीर्तन श्रवणाला यायचं. कुणी तर आपलं सांगितलं, महाराजांचं घरी थोडंसं या ठिकाणी दुर्लक्ष व्हायला लागलेलं आहे. आणि मग तर अशी स्थिती. महाराजांना वाटलं एवढ्या महात्म्याच्या घरी ही अवस्था, म्हणून त्यांनी नजरानं पाठवला महाराज. आणि तुकोबराय म्हणले, ही काय भलतं, ही काय म्हणले ह्या आमच्याकडं भूतबाधा माघारी, ही काय भानगड आहे? कुणी पाठवलं? का पाठवलं? कशासाठी पाठवलं? राजे कुणी सांगितलं तुम्हाला? नाही ना म्हणले, मी मनानं. कशासाठी हे केलं तुम्ही? म्हणले हे असं तुम्हाला कोण सांगितलं? म्हणलंय आम्ही भिकारी आहोत. हां, तुम्हाला काय वाटायला लागलं मी राजा आहे? किती दिवसाचा राजा पण आहे म्हणले तुमचं, आणि केवढ्या क्षेत्रातले राजे आहात तुम्ही? आमचं राजे पण सांगू का? तू का म्हणे आम्ही राजे त्रैलोकीच. तुमचं धन जे आहे ना, ते नाशिवंत धन आहे. आमच्या जवळचं धन जे आहे ते अभंग अशा प्रकारचं परमार्थ रूपी धन, परमार्थ महाधन हा नाही, किंवा धन घरी पांडुरंग अभंग जे सरेना, हे आम्ही साठवलेलं आहे. म्हणे तुम्ही आम्हाला ही द्यावं? नाही महाराज, माझा हा हेतू नव्हता. फक्त तुम्हाला या ठिकाणी बरं वाटावं म्हणून. का? मग बरं वाटायचं असेल तर एक करा, आम्ही ते ने सुखी म्हणा विठ्ठल विठ्ठल मुखी मनवा हरीचे दास. तू का म्हणे राजांना बोलायला कमी केलं ना, देवाला सुद्धा भांडायला कमी करत नाहीत महाराज. अरे आम्ही रात्रंदिवस तुझ्या नावानं टाहो फोडायचा, कंठशोष करायचा. मग तुला कळून नाही का आमची परिस्थिती काय आहे ती? आम्ही दुसऱ्या कोणाला मागायचं होय रे? आम्हाला दुसरीकडे हात पसरायला लावतोस होय? आणि जर असं आम्ही करतो तर आमच्या परमार्थाला काय अर्थ आहे का? तुझे दास्य करो आणि का मागो खावया, आणि का मागो खावया, दिग झाले जिने माझे पंढरी राया, दिग झाले जिने माझे पंढरी राया. दास्य करो आणि का उपयोग आहे म्हणले आमच्या परमार्थ? देवाला भांडलेले महाराज, भांडलेले. भांडण्यासाठी द्वैताची कल्पना केली. नको ब्रह्मज्ञान, आत्मस्थिती भाव, मी भक्त तू देव. प्रेमसुखाचा आनंद लुटण्याकरता काही ठिकाणी द्वैत कल्पलेला आहे, आणि काही ठिकाणी भांडायचं देवाला भ्यायचं नाही. हां, देव घाबरत होता हो संतांना. अशी परिस्थिती आहे महाराज. देव घाबरत होता, काळ घाबरलेचं नवल काय. तुकोबरायचं बीज झाली परवा. महाराजांच्या दरवाजात काळ उभारला होता शिपाई म्हणून.
काळ गुलाम सलाम करी तुकया घरी राबतो. बरं का. असो काळावर या ठिकाणी सत्ता, देवाला सुद्धा या ठिकाणी सत्ता, भावाची सत्ता. तुका म्हणे भावे देवा सत्ता राबवावे. परंतु खरं पाहायला गेलं तर महात्मे या ठिकाणी भेदरहित अशा प्रकारचे झाले असल्या कारणानं वादाला कुठल्याही प्रकारचा थारा नसतो. तुका म्हणे भेदाभेद गेला वाद खंडोनी, देवतया जवळी असे पापनाशे दरुषणी. असो झालेली सेवा श्री पंढरीरायाच्या, श्री ज्ञानोबारायाच्या, तुकोबारायाच्या, श्री नाथ महाराजांच्या या ठिकाणी चरणी अर्पण करून सेवेला या ठिकाणी पूर्णविराम आणि शेवट या ठिकाणी ज्ञानोबारायाचं, तुकोबारायाचं भजन होऊन चाल होईल आणि या ठिकाणी कीर्तन सेवा या ठिकाणी आपण असो करविले तैशी केली कटकट वाकडे का नीट देवजाने ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. महाराज ज्ञानेश्वर 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 ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर ज्ञानराज महाराज ज्ञानेश्वर 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 ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली. कुंडलिकावर धरी ठेवला श्री ज्ञानदेवा तुका. कुंडलिकावर धरी ठेवला श्री ज्ञानदेवा तुकारा. तुकाराम 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 तुकाराम. हा 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 तुकाराम तुकाराम. तुकाराम 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 तुकाराम. कुंडलिकावर ठेवलं श्री ज्ञानदेवा तुकाराम. तुका म्हणे वेदा वेद तुका म्हणे वेदा वेद तुका म्हणे तुका म्हणे वेदा वेद तुका म्हणे वेद तुका म्हणे वेदा वेद.
देवतया देवतया बेदा बेदा विठ्ठल जय जय